सध्याच्या काळात सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात वाढलेली गुन्हेगारी पाहता हे शहर भयमुक्त व्हावे, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे शहर असावे अशी प्रार्थना माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी काली मातेकडे केली. बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या काली पूजा उत्सवात रवींद्र धंगेकर बोलत होते. यावेळी पुणे शहर सार्वजनिक काली पूजा कमिटीचे सेक्रेटरी सुब्रतो मजुमदार, विनोद संत्रा खजिनदार, अमर माझी उपसेक्रेटरी, अनुप माहिती सदस्य, महादेव माझी सदस्य, पूनमचंद दास सदस्य, संकेत मजुमदार आणि मान्यवर उपस्थित होते. मागील 25 वर्षापासून हा उत्सव आपल्या भागात साजरा केला जात असून त्यात अनेक बंगाली बांधव सहभागी होत असतात. महाराष्ट्रात 45 वर्षापासून बंगाली बांधव सोन्याचे कारागीर म्हणून पुणे शहरात कार्यरत असून त्यांच्याशी आपला घरगुती संबंध आहे असं धंगेकर यांनी नमूद केलं. काली मातेवर श्रद्धा बाळगणाऱ्या बंगाली नागरिकांसाठी आवश्यकता उपलब्धता मिळवून देणे हा आपलं कर्तव्य असून त्यांच्या भावनांचा आपण आदर करत असल्याचं धंगेकर यांनी सांगितले. उत्सव गेली 25 वर्षे ह्या मैदानामध्ये सालाबादप्रमाणे हा उत्सव होत असतो. ह्या भागातील सर्व आमचे बंगाली बांधव भगिनी गेली 40 वर्षापेक्षा जास्त या भागामध्ये रहिवासी म्हणून आहेत आणि आम्ही नेहमी परिवार म्हणून एकत्र या भागामध्ये काम करतो आहे. आणि ह्या सगळ्या परिवारामध्ये जे व्यवसाय करतात, जे कारागीर आहेत, यांचा माझा बऱ्यापैकी संबंध अत्यंत जवळ आहे. कारण यांच्या सुखदुःखामध्ये मी नेहमी असतो आणि हे सगळे माझ्या आजूबाजूला दिसतात हे. आणि मी लहान असताना आम्ही एकत्र ह्या व्यवसायात आलो आहे आणि कायम आम्ही एकमेकाला अडचणीच्या काळामध्ये आम्ही एकमेकाच्या आजूबाजूला कायम उभं राहतो. मी ह्या सर्व कारागीर आमचे आहेत, आता ते कारागीर राहिले नाही, आमचा परिवार झाला, आमचे मित्र झाले, आमचे बंधू झाले ते. कारण ह्यांच्याबरोबर आज 40 वर्षाचा माझा सहभाग आहे आणि त्यामुळे आम्ही सगळं परिवार म्हणून हा कार्यक्रम करत असतो. या कार्यक्रमाला मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळ्यांची नावं घेऊन सगळेच माझे मित्र, आता कोणाकोणाचं नाव घ्यायचं पण सगळेच या संचालक मंडळ असतील, आमचे हे सगळे देबूभाई, हे सगळेच विनोदभाई, हे सगळेच अत्यंत प्रामाणिकपणे हा उत्सव साजरा करत असतात. 25 वर्ष कशी गेली हे मलाही कळलं नाही, त्यांनाही कळलं नाही आणि अजून 25 वर्ष गेले तर आम्हाला कळणार नाही. तर इतका चांगला उत्सव होत असताना सगळा परिवार एकत्र येऊन देवीची प्रार्थना करून आणि ह्या भागामध्ये देवदत्ताचं जे ह्या कार्यक्रमामुळं एक वास निर्माण होतो, एक परिवार निर्माण होतो, एक त्याची धूम तयार होती. ही सगळ्यांना ज्याचा आनंद आहे, याचा आशीर्वाद हा परमेश्वराचा मिळत असतो. ह्या संचालक मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व आमच्या बंधू भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन थांबतो. काय मागितलं देवीला हे मागितलं की आमचं पुणे स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, भयमुक्त पुणे हे सगळं मागितलेलं आहे आणि ते परमेश्वर आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी भय पाय जे गुन्हेगारीचं पुणे ही परिस्थिती निर्माण होत चालली ही थांबली पाहिजे हे देवीला मी. आणि कालिका माता आहे त्यामुळं चुकीच्या लोकांचा संहार केलेला आहे, त्यांनी राक्षसांचा संहार केला. ते राक्षस रूपी काही लोक असतात त्यांचा संहार या मातेच्या रूपाने झाला पाहिजे. काय सांगतात तुम्ही? आम्ही लय आभारी आणि आम्हाला लय अभिमान वाटतो आहे की धंगेकरजी आम्हाला प्रत्येक वर्षी त्यांच्या उपस्थितीने आम्हाला आहे दाखवतात की त्यांचा पाठिंबा आमच्या साथ आहे. हे आम्हाला खूप प्रसन्न वाटतं की दरवर्षी ते या पूजाला येतात आणि असंच आम्हाला सपोर्ट करावं. तीन दिवस कसा असणार आहे कार्यक्रमाचं काय? आज हा पहिला दिवस. आता ह्यांच्या हाताने पूजाचा आता सुरुवात करणार. तर 10 वाजता हा पूजा सुरुवात होणार आणि रात्री 2पर्यंत आपले सगळे बेंगॉली रिच्युअल्स अनुसार ही पूजा होणार आहे. मग नंतर उद्या आपल्या सकाळी रक्तदान शिबिर आहे फॉर अ सोशल कॉज. मग आपण दुपारी महाप्रसाद ठेवला आहे आणि महाप्रसाद नंतर आपण बेंगॉलचं जे टिपिकल धुनोचे डान्स म्हणतात ते डान्स आपण कार्यक्रम ठेवला आहे आपला सोशल कल्चर थोडं पुढे आणण्यासाठी. आणि 22 तारीख आपला हे मिरवणूक आहे. यावर्षी आपण 25 वर्ष म्हणजे थोडं बेंगॉली कल्चर आणि आपलं जे महाराष्ट्रीयन कल्चर आहे दोन्ही आपण फ्युजन करावं म्हणून आम्ही कोलकातावरून 25 ढाक जे आपलं इकडचं ढोल ताश आहे तसं आपण 25 ढाक आणलं आहे आणि इकडचे जे ढोल पातक आहे त्यांना आपण फ्युजन करणार आहे. तसं म्हणजे आपली कर्मभूमी आणि आमची जन्मभूमी हे दोघांचं कल्चर मिक्स करून आपण हे मिरवणूक करणार आहे. तर सगळ्याला शुभेच्छा देतो. रविभाऊला धन्यवाद देतो. दर वर्ष येतो इथे आणि आमची पूजाची शोभा वाढवतो. थँक्यू.